नमस्कार. देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला कहाणी शनिवाराची सांगणार आहे. आटपाट नगर होतं. तेथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवार आला. एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाल, माकू घाल. बाबा घरामध्ये तेल नाहीये, तुला नाहू कशाने घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल. जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घालून जेवून घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. तिकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोट्या भरल्या. दासी बटकीनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आले. तो घर काही ओळखेना. हा वाडा कुणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामांजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिने सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाला, माकू घाला. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशाने घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल. जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घातलं, जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.